डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत पाचगणी शहरामध्ये। पाचगणी शहराच्या इतिहासामध्ये नगरपालिका हद्दीतलं पहिलं तारांकित हॉटेल प्रशासनाकडून सील करण्यात आलेलं आहे आणि हे सील करण्याचं कारण आहे इथं अनधिकृत बांधकाम आणि प्रशासनानं वेळोवेळी या हॉटेलच्या मालकाला नोटिसा दिल्या होत्या। मात्र काल अचानक 24 तासाची नोटीस दिल्यानंतर प्रशासनानं पाचगणी नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव व त्यांच्या टीम कर्वे हे पंचतारांकित हॉटेल सील करण्यात आलेलं आहे। फन हॉटेल हे पाचगणी शहराच्या हद्दीत असून इथे आपण अनेक वेळा संबंधित मालकाला नोटीस दिली होती, परंतु तरीही याचा व्यावसायिक वापर हा चालू होता। सदरील हॉटेल हे अनधिकृत असून मान्य हायकोर्टाने देखील याला रेग्युलरायझेशनसाठी अर्जासाठी प्रोसेस करायला आपल्याला सांगितलं होतं, परंतु संबंधित प्रोसेस न करता व्यावसायिक वापर चालूच राहिल्यामुळे आपण नोटीस देऊन हे हॉटेल आज प्रशासनातर्फे सील केलेलं आहे। या आधी देखील अनेक नोटिसा देऊन आपण हे हॉटेल संबंधिताला वापर बंद करण्यास सांगितलं होतं। याचा रहिवास वापर साठी हे हॉटेल अनुज्ञेय होतं, परंतु याचा व्यावसायिक वापर करत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे आपण याबद्दलची नोटीस देऊन त्याची बांधकाम परवानगी रद्द केली होती, परंतु वापर चालूच राहिल्यामुळे आज प्रशासनाने हे हॉटेल सील केलेलं आहे। बरेच पर्यटकांचा इथे गोंधळ उडालेला आहे हे हॉटेल सील केल्यामुळे, याबद्दल आपण काय सांगाल? जिल्हाधिकारी सातारा यांनी याआधी देखील संबंधित हॉटेल मालकास हे या हॉटेलच्या बुकिंग बंद करण्यासाठी सांगितलं होतं, परंतु त्याने न ऐकता वापर चालूच ठेवल्यामुळे आज आपण एक अंतिम नोटीस देऊन संबंधित हॉटेलला टाळ ठोकलेला आहे।